किसान योजनाचे बेनिफिशरीज आहेत त्यांना एक्सक्लूड करणार अशी चर्चा होती. तर फायनली ह्याच्यावर ते कृषी सन्मान योजना ते बेनिफिशरीज कर्जमाफीवरनं एक्सक्लूड करणार, तर त्याच्यावर काय निर्णय झाला आहे? नाही, आम्ही कर्जमाफी देणार. कर्जमाफीतनं आम्ही कुठलंही प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतल्या शेतकऱ्यांना वगळणार नाही. आता हे बघा, ही डायनॅमिक प्रोसेस आहे. यामध्ये आपण जे 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027पर्यंत वेळ दिलेली आहे. आणि शेतकऱ्याकडे काय पैसे असतात असं नाही, असले तर तो भरतो. आता शेतकऱ्याने ऑलरेडी 5,000 10,000 जशी त्यांच्याकडे रक्कम असेल तशी बँकेमध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे. जशी त्याची 2 लाखाच्या वरची रक्कम जमा होईल तसं बँकेकडनं आमच्याकडं त्या शेतकऱ्यांचे नंबर्स येतील, तर यादी आम्ही पब्लिश करू. जसजसे येत राहतील. इट इज अ डायनॅमिक प्रोसेस. याला वेळ लागेल. म्हणजे सगळेच शेतकरी एका वेळेला भरतील असं नाही आहे, पण मेजॉरिटी शेतकऱ्यांची आपण महिन्याभरात पूर्ण करणार. म्हणजे 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांची तर महिन्याभरात पूर्ण होईल. चालू बाकीच्या 2 लाखाच्या वरच्यांना वेळ लागू शकतो, कारण शेतकरी जसजसे रक्कम भरतील तसं आपण त्यांना लाभ देणार. आणि इन्सेंटिव्ह रोल आउट ते त्यानंतर हे झाल्यानंतर हे काय दोन्ही एकत्र केलं तर मग खूप कन्फ्युजन होणार. ऑलरेडी याच्यामध्येच आम्हाला चॅलेंजेस येत आहेत. हे पूर्ण झालं. आत्ताच आपण बघितलेल्या माहितीप्रमाणे आता शेतकऱ्यांना मिळणार एका महिन्याच्या आत शेतकरी कर्जमाफीचा लाभ. आणि ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता सरसकट जमा होणार रक्कम आत्ताच आपण बघितल्यामुळे एक बी शेतकरी असा आहे की तो वंचित राहणार नाही, अशी माहिती सहकार विभागाने दिलेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या त्यांनासुद्धा एका महिन्याच्या आत सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या यादीत अजून नाव यायचं बाकी आहे अशा 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम ती जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा यामध्ये जर आपण बघितलं तर कर्जमाफीच्या पूर्वी तुम्ही जे फार्मर आय डी असेल तुमचं ते कंपल्सरी काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणताही असे होणार नाही की फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला कर्जमाफीसाठी विलंब लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचं फार्मर आय डी लवकरात लवकर त्वरित काढून घेणेसुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही फार्मर आय डी काढलं नाही तर आणि KYC केली नाही, आता एक यादी पडलेली आहे, आता यादी केव्हाही पडू शकते. आणि कारण त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ हा मिळणारच आहे. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे, ज्यांना 2019ची कर्जमाफी मिळालेली होती, अशा सुद्धा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश हा करण्यात येणार आहे. म्हणजे 2019ची मिळालेली असेल तर पूर्वी असं सांगण्यात आलेलं होतं की कर्जमाफीपासून वंचित राहणार, परंतु ते सुद्धा शेतकरी आता वंचित राहणार नाही. त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. कारण आपण जर बघितलं तर शेतकरी आधीच कोलमांडलेला होता. आणि अशातच जर आपण बघितलं तर पीक विम्याबाबत सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला नव्हता. त्यातच आता कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं होतं. त्याच्या मागं पण आपण जर बघितलं तारीख पे तारीख सुरूच होतं. आधी त्यांनी सांगितलं होतं 30 जूनला सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी पुढे ढकलली गेली. 30 जुलै सांगितली, 30 जुलैसुद्धा गेली. आता ऑगस्ट महिना उजाडलेला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या आता त्यांनी सांगितलं की ह्या महिन्यात कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार म्हणजे होणार. जर आपण बघितलं तर ऑगस्ट महिना संपाच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. तर काही शेतकऱ्यांचं पूर्वी यादीमध्ये नाव आलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना तर कर्जमाफी अगोदर मिळणार, परंतु अजूनसुद्धा याद्या बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टेन्शन घेऊ नये. कारण सर्व शेतकऱ्यांनी जे शेतकरी 2019पासून थकीत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार म्हणजे मिळणार. आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की आम्ही काही पाप केलं का, आम्ही रेग्युलर कर्ज भरून काही गुन्हा केला का, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता जर आपण बघितलं तर कर्जमाफीचे प्रोत्साहन अनुदानाचे 50,000 रुपये असतात ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. ही होती माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी.